श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी कमेंटसाठी मनापासून आभारी. आईचं माझं जेवण खाणं वगैरे झालेलं होतं. म्हटलं चल आई थोडासा फेरफटका मारून येऊया. तुझ्या नादाने मी तर थोडंसं घराबाहेर पडेल. संध्याकाळचा टायमिंग आहे, जवळजवळ 10 वाजलेल्या होत्या आणि थोडंसं विचार करते की बाबा स्वतःच्या शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे. दिवसभर कितीही काम करा, पण एक स्पेशल असं म्हणतो ना आपण, थोडासा व्यायाम तो होणं गरजेचं आहे. मग आता आई आलेली आहे, तिच्यासोबत थोडंसं म्हटलं सवय लावून घ्यावं. सकाळचं पण आहे ना 5-5:30ला उठून थोडंसं असं चालायला जावं म्हणते. कोणी तर सोबतीला असेल तर बरं वाटतं. दादा दमून येतात, त्यामुळे सकाळी काही ते उठत नाही आहेत, येत नाहीत आणि एकटं इथं बाहेर पडायचं वगैरे खूप अवघड आहे. कारण कसं असतं बघा की थोडंसं आपल्याला म्हणजे हे वाटतं की आजूबाजूला शेत आहे, आपण भरपूर साऱ्या गोष्टी ऐकतो, मग कसं एकटं बाहेर पडायचं असं. त्याच्यानंतर मग फेरफटका वगैरे मारल्यानंतर आम्ही गेलेलो होतो पैंजण सिलेक्ट करायला, घ्यायला नाही. दुसरा दिवस होता, जो होता गुरुवारचा दिवस, आणि त्या दिवशी गुरुपुरुषामृत योग सोबत आमच्या लग्नाचा वाढदिवस दोन्हीही एकत्र आलेले होते. गेली जवळ 1 वर्ष झालं माझ्या पायामध्ये पैंजण नाही, कारण जे होतं ते साकळ्या वगैरे तुटून पडायला लागलेलं होतं, तेव्हापासून मी काढून ठेवलेलं होतं. आणि त्याच साकळ्या ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत, इकडचं तिकडचं मी भरपूर सारी चांदी जी आहे ती साठवलेली होती. आणि दादाचं असं म्हणणं होतं की गेल्या बड्डेलाच माझ्या ते घ्यायला लागले होते, पण मी थांबवलेलं होतं की आता म्हणलं की धोंडा महिना येत आहे, त्यावेळेला ॲनिव्हर्सरी पण येते आणि सगळंच येतं, तर आपण त्याच दिवशी घेऊया. मग आता गुरुपुरुषामृतला तर योगायोगाने आपण घ्यायचं नसलं तरी काही ना काहीतरी खरेदी करतो. म्हणजे हे एवढा छान दिवस आपण काढला, धोंडा महिना पण गुरुपुरुषामृत पण सगळंच होतं. मग मी तर आले माझ्या हिशोबाने, माझी जी साईज आहे त्याच्या हिशोबाने मी सिलेक्ट केलं, कारण याच्यामध्ये आपल्याला थोडं साईजनुसार सिलेक्ट करावं लागतं. म्हणजे आता 9:30 पासून जवळजवळ 11पर्यंत साईज येते, त्याच्या पुढेही बऱ्याच मला माहिती नाही आहे, पण त्या हिशोबाने आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. मग मी सिलेक्ट करून ठेवलं. मला एक किट्टोला एक, आणि त्यांच्याकडे ना अशा पद्धतीनं खूप सारं म्हणजे गोल्ड ज्वेलरी जर बघायला गेली तर एकापेक्षा एक डिझाईन जे आहे त्याने मला दाखवलं. हे 5 तोळ्याचं आहे बघा. काहीतरी एक वेगळं म्हणजे काय, तो पेंडन आहे ना तो मला आवडला. बाकी ही जर डिझाईन बघायला गेली तर आपण नॉर्मली बऱ्याच मंगळसूत्रामध्ये म्हणजे मोठे जे असतं त्याच्यामध्ये बघतो, पण हे पेंडन जवळजवळ 2.5 तोळ्याच्या पुढचं आहे. आणि सध्या बऱ्याच जणींची अशी इच्छा असते की काहीतरी वेगळं असावं, इतरांपेक्षा वेगळं असावं, किंवा रेग्युलर जे चालत आले त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं असावं. फेरफटका वगैरे मारून येताना तुम्हाला हे शेड मी शेअर करत आहे. हे त्यांनी गाडीसाठी केलेलं आहे, म्हणजे 4 व्हीलर जी आहे ती लावण्यासाठी, पण याचा वापर त्यांनी 2मध्ये करतात. म्हणजे कसं, जेव्हा कधी पाहुणे येतील किंवा त्यांना जर कधी वाटलं की बाबा आम्हाला बाहेर हवेशीर मस्त असं जेवण करायचं आहे, तर ते काय करतात, इथं छान असा टेबल वगैरे टाकतात. त्या हिशोबाने त्यांनी लाईटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टीची सोयीसुविधा केलेली आहे. मी पण आपल्या टेरेसवरती अशा पद्धतीने करायचं म्हणते. दादा खूप दिवस झालं म्हणतात, फक्त सोलरमुळं आमचं अडलेलं आहे की सोलरचं एकदा म्हणजे फिक्स झालं की आपल्याला जागा सापडते बाबा कुठल्या जागेत आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही. त्या हिशोबाने आम्ही थांबलेलो आहोत, पण आपल्याही टेरेसवरती अशा पद्धतीने केलं जाईल. हे जवळजवळ 70,000मध्ये हे एवढं शेड जे आहे ते तयार झाले. एक काहीतरी नवीन कल्पना मिळाली, कारण कधीही आपल्याला जर वाटलं की हवेशीर बसायचं आहे, मग टेरेसवर असू दे किंवा असं साईडला असू दे. तर संध्याकाळच्या टायमिंग जे आहे ते किती 8:45 वाजले, आणि आता मी चाललेले हे जोडवी आणि पैंजण दोन्ही करायला. असं चला. ए आई, आई अक्की जेव झालं, होत आलंय ना तुझं जेवण. आई जेवायला बसलेली होती, सोबत आर्यन गेल्यानंतर आर्यन पण बसलेला होता. मला पण जेव्हा म्हणत होते, पण मला भूक नव्हती, जेवायचं नव्हतं. कारण कसं की थोडंसं आपल्या म्हणजे वेळेनुसार जेवलेलं बरं असतं ना. यांच्यात थोडंसं लवकर जेवतात, सागरच्यात कमीत कमी 8-8:30ला यांची जेवणं खाणं होतात. आपल्यात तुम्हाला माहिती आहे घड्याळाच्या काटेपाक 11 आणि 12पर्यंत जातात आणि मग आपण जेवतो. नको मला बाबा, खातोच घरात बसून खा की आयुष्य. म्हणजे असं तोडा लागते हो, बोट बारकी. आपला पण तोडायचं कशाला, मग ही बोट माझी बारकी. नाही म्हणजे तोडूनच घालते हो, बोट भाला अनावश्यक नाही.
ते जरा कुट करते ती आणि बस सोडणार. ह्यांच्या पायाला बसते. छान आहे ती. अगं लावून बघायची आहे का? तू फक्त सिलेक्ट कर. आणि तिच्या पायात घालून आई मागे सर तू सिलेक्ट कर. हा असं पाहिजे असेल मॅडमला. सारखी डिझाईन. हा सेमच आहे, काय एवढा फरक नाही. छान आहे. मग बसवाय दुसरीकडे जायला लागते मग किती मग जायचं म्हणलं. आवडलं का? खाली आली का? तर इथे ना आम्ही तिघींनी पण जोडव्या घेतलेल्या आहेत. पूर्वीच्या बायका बघा जुन्या जोडव्या ज्या आहेत त्या द्यायच्या आणि त्याच्यामध्ये वाढवून घ्यायच्या. म्हणजे आता समजा पहिली 2 भार असेल तर ते 2.5 भाराची केली जायची. पण मी ते मानत नाही बरं का. कमी होऊ जास्त होऊ नवीन घेण्याला मतलब असतो. म्हणजे कुठे ते साईज वाढवत जाणं म्हणजे बोटाला ओझच आहे एक प्रकारचं. बाहेर ना आले तर आता एवढं गरम व्हायला लागलंय बघा. आता हे थोडंसं देवापुढे ठेवा म्हणलं आणि जाऊन तुम्हाला अजून एकदा डिझाईन दाखवते. तर हे जे पैंजण आहे हे तुमच्या दादानी मला घेतलेलं आहे. हे 70.6 ग्रॅम म्हणजे हे 7 भाराचं काहीतरी आहे. काय गरम व्हायला लागलं बघा. अचानक असं घरात आल्याला पाऊल टाकलं. पंखा चालू आहे तरी एकदम वाईट गरम व्हायला लागले. तिथे जाणवायला लागले हात पण आले. हे बघा थोडंसं मोठंच घेतलं. छान वाटतंय. ही जोडवी जी आहे ती सागरनं केलेत. जोडवी किती बसले? 4,800 रुपये जोडव्याला बसले. 2 भार. आणि हा जो मणी आहे सोन्याचा मणी, हा सोन्याचा मणी मी घेतला आहे. आणि आज गुरुपुष्य अमृत आहे. मी तुम्हाला काय म्हणते की गुंज ना फुल ना फुलाची पाकळी गुरुपुष्य अमृतला जरूर घेत चला. आता मला पण पहिल्या ह्याला काय घेता झालं नाही. म्हटलं आता हे तरी आहे. पुन्हा आणि मी गेले की जातात मग पुन्हा वर्ष वाट बघावी लागते. तर त्याच्यासाठी हा छोटासा सोन्याचा मणी घेतला. जोडवीची डिझाईन जी बघा सिम्पल घेतले कारण मला सिम्पलच आवडतं. माझं का कोणास ठाऊक पहिल्यापासून एक आहे की मला असं जास्त फॅन्सीमध्ये काही नाही आवडत. या ह्याच्यात माहेरची लोक जोडवी करतात. मग मला मुंबईची आई म्हणली की तू जोडवी कर. मग आता सागर पण करणार ती पण करणार. मग ती म्हणली दुसरं काय तर तू घे. मग हे डेलीसाठी मी पैंजण घेतलं. म्हणजे आम्ही काय करतो आम्ही गेल्या म्हणजे गेला ही होता ना धोंडा महिना त्यावेळेला मी तिला केलती तिनं मला केलती. मग यावेळेला पण म्हटलं की बाबा तू कर. आता मला तो करतोय तर मग मी त्याच्या बदल्यात आता तो करतोय तर मग मी मुंबईच्या आईच्या जे काय सांगितलेलं होतं त्याच्यात मी हे पैंजण घेतलं. म्हणलं हे डेलीसाठी होईल मला वापरायला. ते कधी तर जाता येतं होईल. जोडवी सागरची नाजूक छान आहे. किट्टसारखंच घेतलं मला पण थोडंसं. हे बघा फक्त जाड आहे मजबूत आहे. म्हणजे दिसायला नाजूक आहे बरं वजनदार आहे. अशा पद्धतीने मुंबईच्या आईला म्हणलं की बाबा तू पण जोडवी कर कारण माहेरचे असतात ना आम्ही तेच करतोय. हां मला एक सांगायचं ही जोडवी हा मणी हे पैंजण आणि किट्टोचं पैंजण आम्ही म्हणजे मोड एवढी साठवली होती ना की दादाचे ब्रेसलेट आर्यनचे ब्रेसलेट सगळं मिळून फक्त वर 1100 रुपये दिलेत. सगळ्या त्या मोडीमध्येच आमचं पूर्णपणे चांदी झालेली आहे. आणि ती पण निम्मी मोड धरली बरोबर. म्हणजे ती मोड किती असेल बघा. बघा बघा आता काय म्हणतंय मुलगीला करायला. मग आता काय मुलग्याला काय करायचं तुला पैंजण करू कर की म्हणते बघा. करू पैंजण ते चांगली पटाय. हां नाही ते दे दीदीच्या पायात
तुला काय करायचं लगेच टोमणा मारतोय बघा कसा. अरे तेवढं चांदीच फक्त एवढं आणलं तुम्ही. आज लग्नाचा वाढदिवस काही आम्ही स्पेशल केलेलं नाही. याचं एकमेव कारण असतं की लग्नाचा वाढदिवस 21ला असतो आणि 22 तारखेला तुमच्या दादाचा वाढदिवस असतो. मग आम्ही विचार काय करतो की बाबा 21ला पण करायचं 22ला पण करायचं. हे 2-2 दिवसाचं करण्यापेक्षा डायरेक्टली आम्ही 22ला जे काय असेल ते आमचं सेलिब्रेशन करत असतो. म्हणजे ते बघा ना तारखा कशा आलेल्या आहेत बघा. 21, 22 आणि 23ला संदीपच्या लग्नाचा वाढदिवस असतो. म्हणजे एक लागोपाठ असं आमचं हे वाढदिवसाचे आहेत. आम्ही छोटासा आपला केक वगैरे कट केला. पण तुम्हाला खरं सांगायचं झालं तर केक एवढा बेकार होता. आत्तापर्यंतच्या केकमध्ये सगळ्यात बेकार केक म्हणायला हरकत नाही. क्रीम जी होती ना त्या क्रीमचा असा फंगस विटलेला असतो ना अशा पद्धतीनं स्मेल येत होता. आतला जो बेस असतो ना तो तर काय वेगळाच लागत होता आणि गोडीला तर अजिबात नव्हता. सगळ्यांनी म्हणजे नाकडोळं मुरगळलं. आम्ही विचार केला की आमच्या इथे नवीन बेकरी झालेली आहे म्हणून म्हणलं की नवीन बेकरी झाली तर इकडं तिकडे जाण्यापेक्षा आपल्या इथल्या इथं घेऊया. कधी कधी असे पण अनुभव येतात बघा की खराब होता तो केक. खराब म्हणजे कसा की विटलेला केक. क्रीम पण विटते बघा. कधी लाईट वगैरे गेली काय झालं किंवा काहीतरी असेल आता ते केक करणाऱ्यांना माहीत असेल. पण आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये खूप बेकार केक लागला. म्हणजे सगळ्यांना अक्षरशः असं वाटत होतं ना की आपण चुकीचं खात आहोत. असो आता काय करणार पर्याय नसतो. लगेच आपण काय माघारी नेऊन देऊ शकत नाही ना. ते रिटर्न करू शकतो ना काही पैसे घेऊ शकतो ना त्या बदल्यात दुसरं काही घेऊ शकतो. खाण्यापिण्याच्या वस्तूला ऑप्शन नसतं. सध्या माझ्याकडे काही प्रमोशनल व्हिडिओ आहेत आणि त्याच्यासाठी हे सगळं जे आहे ते ऑर्डर केलेलं होतं. पण मी जसं तुम्हाला कायम सांगते की मी सिलेक्टेड ब्रँड्स शेअर करत असते ज्याच्यावर मला विश्वास असतो. आणि हे सुद्धा रिव्ह्यू घेऊन सगळ्या गोष्टीची चौकशी करूनच हे प्रोडक्ट घेतलेले आहेत. म्हणजे कंपनीच आपल्याला पाठवत असते. पण याचा रिव्ह्यू आणि याचा वापर खूप खूप बेस्ट खूप सोयीस्कर आहेत. ज्यांना कमी याच्यामध्ये आपली कामं करून घ्यायची आहेत त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. याचे व्हिडिओ जरूर येतील. पण तुम्हाला माहीत आहे की इलेक्ट्रॉनिक वस्तूसाठी मी तुम्हाला रिकमेंडेड अगदी वॅक्यूम असू दे काही असू दे बऱ्याचशा गोष्टीमध्ये तुम्हाला मी जवळजवळ 95% सांगते की अगारो ब्रँड जो आहे तो खूप बेस्ट ब्रँड आहे. म्हणजे आपल्या घरात जर बघायला गेलं तर भरपूर सारे छोटी मोठी जी काय असतील ना ते सगळे अगारो ब्रँडचे आहेत. तर सगळं हे काढलं बघितलं कोणत्या कोणत्या वस्तू आहेत सगळं बरोबर आलेलं आहे का असो. याचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील. ते छोटंसं आहे ना ते तर मला खूप आवडलं. मिक्सर टाईप आहे बघा. येईल त्याचा लवकर व्हिडिओ. चला मी या व्हिडिओचं इथं एंड करते. आवडले असेल तर लाईक करा. मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.